ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी अगदी मोकळी सुटसुटीत होणारी इथे मी बटाटा भेंडीची भाजी बनवलेली आहे। भेंडीची भाजी बनवायची म्हणजे ती चिवट किंवा चिकट होते। या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून ही बटाटा भेंडीची भाजी अजिबात चिवट किंवा चिकट होणार नाही। तसेच भेंडी लवकर शिजते, बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो। तर ही भेंडी बटाट्याची मिक्स भाजी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बटाटा भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडीची भाजी चिवट होऊ नये म्हणून इथे मी सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापडाने व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे। इथे बघू शकता भेंडी अगदी कोरडी आहे, अजिबात त्याला ओलसरपणा नाही। त्याचबरोबर इथे मी 2 मध्यम आकाराची बटाटी लहान फोडी करून कट केलेले आहेत। ही बटाटा भेंडीची भाजी बनवताना शक्यतो बटाटा असा बारीकच कट करायचा आहे, खूप जास्त मोठा कट करायचा नाही। बटाटा ही त्याची साल काढून अशा पद्धतीने बारीक कट करून पाण्यामध्ये टाकलेला आहे। बटाटा लहान आकारामध्ये कट केल्यामुळे ही बटाटा भेंडीची भाजी दिसायलाही छान दिसते, त्याचबरोबर बटाटाही लवकर शिजला जातो। कढई चांगली गरम करून त्याच्यामध्ये 2 पळी तेल ओतलेलं आहे। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकलेले आहे। मोहरी जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकलेला आहे। त्याचबरोबर एक अशी हिरवी मिरची मधून कट करून टाकलेली आहे। 1 चमचा लसूण असा ठेचून टाकलेला आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघा, कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि यातला लसूणही चांगला असा लालसर होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता थोड्या वेळानंतर परतलं की इथे बघा, हा कांदा आहे ना तो हलकासा ट्रान्सपरंट म्हणजेच गुलाबी कलर झालेला आहे आणि लसूणही थोडासा लालसर झालेला आहे। बटाटा शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सर्व बटाट्याच्या फोडी कढईमध्ये टाकलेल्या आहेत आणि जेवढं बटाट्याला मीठ लागेल ना तेवढंच मीठ मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे याला भरपूर असं पाणी सुटलं जातं, त्यामुळे काय होतं, आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला जातो, वरून काही पाणी ओतायची गरज पडत नाही। व्यवस्थित मीठ मिक्स केलेलं आहे आणि इथे मी असं ताट झाकून ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर इथे बघा याच्यावरचं ताट काढलेलं आहे। आणखी आपल्याला काय करायचं आहे, हा बटाटा असा हलवून घ्यायचा आहे। हा बटाटा अजून शिजलेला नाही। आणखी शिजण्यासाठी आपण पुन्हा एकदा ताट असं झाकून ठेवायचं आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढायचं आहे। तर इथे बघू शकता बटाटाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि हा बटाटा आहे ना तो थोडासा शिजलेलाही आहे। इथे मी तुम्हाला दाखवते, बघू शकता सहज हा बटाटा तुटत आहे, म्हणजे बटाटा शिजलेला आहे। आता आपल्याला भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत, पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 चिमूट हिंग टाकलेला आहे। हे सर्व कोरडे मसाले हे आपल्याला या तेलामध्ये या बटाट्याबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। हे कोरडे मसाले या बटाट्याला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता बटाट्याचा कलरही अगदी सुंदर दिसत आहे। आता या स्टेजला जी आपण चिरून घेतलेली भेंडी आहे ना ती याच्यामध्ये टाकायची आहे। इथे बघू शकता भेंडीला अजिबात ओलसरपणा नाही, अगदी कोरडी अशी भेंडी आहे। अगोदर मी बटाट्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच टाकलेलं होतं, त्यामुळे इथे मी भेंडीला जेवढं मीठ लागेल तेवढं टाकलेलं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, भेंडीलाही सर्व मसाले व्यवस्थित लागावे, मीठही व्यवस्थित मिक्स व्हावं, तसेच बटाटा आणि भेंडीही व्यवस्थित असे मिक्स व्हावे म्हणून असं हलवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता बटाटा अगदी छान असा शिजलेला आहे, पण भेंडी अजून कच्ची आहे, त्यामुळे भेंडीही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। त्याचबरोबर बटाटा थोडाफार कच्चा राहिलेला असेल तर तोही शिजला जातो। झाकण ठेवून 1-5 मिनिटे मी असंच ठेवलेलं होतं, गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली होती। इथे बघा 5 मिनिटानंतर भेंडीही अगदी छान अशी दिसत आहे
अजिबात चिवट किंवा चिकट दिसत नाही। काय होतं ना, भेंडीची भाजी बनवायला गेलो की भरपूर अशी चिवट किंवा चिकट दिसते, पण मी ज्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही वापरल्या ना, तर ही भेंडीची भाजी अजिबात चिवट किंवा चिकट होणार नाही। ही भेंडीची भाजी आपण ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठीही देऊ शकतो। इथे मी भेंडी तुम्हाला दाखवते, अगदी छान अशी शिजलेली आहे आणि बटाटाही अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर इथे आपला बटाटा आणि भेंडीही व्यवस्थित शिजलेली आहे। बटाट्याच्या अशा लहान फोडी केल्यामुळे बटाटा लवकर शिजतो। सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे। कोथिंबीर टाकतानाही लक्षात ठेवायचं आहे की जी आपण कोथिंबीर टाकतो ना, ती ही कोरडीच असावी। जर कोथिंबीरला भरपूर असं पाणी असेल ना, तर त्यामुळेही आपली ही बटाटा भेंडीची भाजी चिवट होऊ शकते। तर बघा, इथे मस्त अशी आपली ही बटाटा भेंडीची भाजी तयार आहे। गरम मसालाही मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता, अजिबात ही बटाटा भेंडीची भाजी चिवट चिकट झालेली नाही, अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता। इथे मी कूट टाकलेला नाही। तरीही बघा, अगदी सुटसुटीत अशी ही आपली बटाटा भेंडीची भाजी तयार झालेली आहे। ही बटाटा भेंडीची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। तुम्हाला ही बटाटा भेंडीची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ज्या व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नक्कीच ही बटाटा भेंडीची मिक्स भाजी बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।